श्रावण महिना सुरू झाला की घरामध्ये सणाची, पूजेची आणि देवदर्शनाची लगबग सुरू होते. देवघर स्वच्छ ठेवायचं, देवाची पूजा करायची आणि रोजच्या आरत्या देखील स्वच्छ असायला हव्यातच ना. पण आपल्या आरत्या जर खूप दिवस वापरल्यामुळे काळ्या पडल्या असतील, तर तेल तुपाचे डाग लागले असतील तर किंवा त्यावर मळ साचला असेल तर त्या स्वच्छ करण्यासाठी खूप घासाघाशी करायची गरज नाही आहे. आज मी तुम्हाला अशी एकदम सोपी आणि झटपट पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळे तुमच्या आरत्या कमी मेहनतीत छान स्वच्छ होतील. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आणि सणाचा महिना आहे. श्रावण सोमवार, नागपंचमी, मंगळागौरी अशा अनेक सणांमुळे देवघरात पूजा अर्चा जास्त होते. त्यामुळे देवघरासोबतच पूजा साहित्य आणि आरत्या स्वच्छ ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण आपल्या आरत्या अगदी सोप्या पद्धतीने कशा स्वच्छ करायच्या ते पाहूया. सर्वात आधी आपल्याला आरतीचे जे काही वेगवेगळे भाग आहेत ते काळजीपूर्वक वेगळे करून घ्यायचे आहेत. कारण आरतीचा प्रत्येक भाग वेगळा केला तर त्यावर साचलेली मळ आणि तेलकट व्यवस्थित निघण्यास मदत होते. माझ्याकडे इथे 2च आरत्या आहेत, त्यामुळे त्यानुसार मी पाणी घेतलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घेतलं आहे. तुमच्याकडे आरत्या जास्त असतील तर त्यानुसार पाण्याचे प्रमाण वाढू शकतात. फक्त एवढं लक्षात ठेवा की आरतीचे भाग व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी असावं. आता यामध्ये थोडंसं वॉशिंग मशीनचं लिक्विड घालणार आहोत. तुमच्याकडे लिक्विड नसेल तर थोडी वॉशिंग पावडर देखील वापरू शकतात. हे लिक्विड किंवा पावडर आरतीवर साचलेलं तेलकटपणा आणि मळ होण्यास मदत होते, मळ काढण्यास मदत होते. पण खूप जास्त लिक्विड घालायची गरज नाही आहे, थोड्या प्रमाणात पुरेसे आहे. आता यामध्ये साधारण 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा साफसफाईमध्ये खूप उपयोगी ठरतो. आरतीवरचे चिकट डाग, मळ, काळसर हे सगळं स्वच्छ होण्यास मदत करू शकतो. पण बेकिंग सोडा जास्त घालायचा नाही, साधारण 1 चमचा पुरेसा आहे. आता यामध्ये अर्ध लिंबू घेऊन ते पिळून घ्यायचं आहे. लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल असल्यामुळे तेलकटपणा आणि काही प्रकारचे डाग स्वच्छ होण्यास मदत होते. आता हे सगळं चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण साधारण 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे. आता आपण आरतीचे केलेले वेगळे भाग एक एक करून या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे सगळे भाग व्यवस्थित पाण्यात बुडाले आहेत ना, हे पाहून घ्या. आता हे पातेलं गॅसवर ठेवूया. जर आरत्या जास्त मळलेल्या असतील तर साधारण 8 ते 10 मिनटं उकळून देऊ शकतात आणि जर आरत्या फक्त थोड्या मळलेल्या असतील तर कमी वेळ देखील पुरेसा आहे. आता तुम्ही पाहू शकतात पाणी गरम होतं आहे आणि हळूहळू त्याचा रंगही बदलायला लागलेला आहे. वर थोडा फेस देखील दिसतोय. याचं कारण म्हणजे आपण वापरलेलं लिक्विड बेकिंग सोडा आरतीवरचा मळ व तेलकटपणा स्वच्छ करण्यासाठी काम करत आहे. म्हणूनच सुरुवातीपासून आरतीला खूप जोरात घासण्याची गरज पडत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट, उकळताना हाताने आरती काढण्याची किंवा हात लावण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. गरम पाणी असल्यामुळे भाजण्याचा धोका असतो. मी ते चमच्याने हळूहळू हे भाग वर खाली करत आहे, त्यामुळे सगळ्या बाजूला मिश्रण व्यवस्थित लागायची मदत होते. आता याला साधारण 10 मिनटं चांगलं उकळून घेऊया. तुमच्या आरत्या किती मळलेल्या आहेत त्यानुसार वेळ कमी जास्त करू शकतात, पण खूप वेळ उकळण्याची गरज नाही आहे. आता पहा, आरतीवरचा मळ हळूहळू सुटताना दिसतोय आणि पाण्याचा रंगही बदललेला तुम्हाला दिसतोय ना. आता गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतर लगेच हाताने आरतीचे भाग काढायचे नाही आहेत. सर्वात आधी हे पाणी थोडं थंड होऊ द्यायचं आहे, कारण गरम पाण्यामुळे हाताला चटका लागू शकतो. पाणी थोडं थंड झाल्यानंतर आपण आरतीचे सगळे भाग बाहेर काढून घेऊया. आता हे भाग साध्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया. जर कुठे थोडा मळ राहिला असेल तर मग ब्रश किंवा जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने साफ करू शकतात. जास्त जोरात घासण्याची गरजही नाही. आणि आता सगळे भाग स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यांना पूर्णपणे कोरडे करून घेऊया. आता आपण आरती पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे. आता ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला तिचे पार्ट वेगळे केले होते ना, त्याच पद्धतीने एक एक करून सगळे पार्ट परत जोडून घेऊया आणि पहा, आपली आरती किती छान स्वच्छ झालेली दिसते ना. छोटे छोटे पार्ट वेगळे करून स्वच्छ केल्यामुळे प्रत्येक भाग व्यवस्थित साफ होण्यास मदत झाली होते. श्रावण महिन्यात आपण देवघराची स्वच्छता करताना फक्त देवाची मूर्ती किंवा देवघरात नाही तर आरती, घंटा, पूजा, ताट, समई आणि इतर पूजा साहित्य देखील वेळोवेळी स्वच्छ करून ठेवू शकतो. आणि एक छोटीशी काळजी घ्या, पूजा साहित्य स्वच्छ करण्यासाठी वापरलेले
लिक्विड प्रोडक्ट्स पूर्णपणे धुवून काढणे महत्त्वाचं आहे. आरतीमध्ये साबण किंवा क्लिनिंग लिक्विडचा अवशेष राहू देऊ नका. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि फारशी मेहनत न घेता आपल्या आरत्या आपण स्वच्छ करू शकतो. माझ्या आरत्या तुम्ही पाहू शकतात किती छान आणि स्वच्छ झालेल्या आहेत. मला ही पद्धत खूप सोपी वाटते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही ही पद्धत करून पाहणार असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या पद्धतीमध्ये वॉशिंग मशीनचं लिक्विड, बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करून आरत्या स्वच्छ करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच घरगुती स्वच्छतेच्या आणि उपयोगी टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की जोडलेले राहा. श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.